नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, ग्रामसेवक भरती असेल, त्याचबरोबर आरोग्यसेवक भरती, अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीसाठी महत्त्वाचे आपण करंट अफेअर्सचं लेक्चर जे आहेत घेऊन आलेलो आहोत. तर बघा, पार्ट 1 म्हणजे बघा हे जे आहे लेक्चर फक्त ऑक्टोबर महिन्यातील जे अतिसंभाव्य घटना घडलेल्या आहेत, चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, पाहणार आहोत. तर ऑक्टोबर महिन्यातील ऑल संभाव्य प्रश्न मला जे वाटत आहेत किंवा खरंच जे संभाव्य प्रश्न असतील अशा प्रकारचे प्रश्न या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर पार्ट 2 पण याचा बनणार आहे आणि पार्ट 3 पण बनणार आहे. तर बघा, पार्ट 1मध्ये ऑक्टोबरचे, त्यानंतर 2मध्ये नोव्हेंबरचे आणि 3मध्ये डिसेंबरमधील सर्व चालू घडामोडीचे प्रश्न आपण पाहणार आहोत. लवकरच त्याच्या पण लिंक्स ज्या आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिल्या जातील. तर बघू, प्रश्न बघा आपण घेतलेले आहेत, वन लाईनर प्रश्न आहेत. नक्कीच येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. तर बघा, महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, MPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, MPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून रणजित सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मी शुक्ला असं याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचं हे जे आहे बोधचिन्हाचं अनावरण कोणाच्या हस्ते झाले असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे अनिल पाटील. त्यानंतर 19व्या आशियाई खेळातील गोल्फमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर उत्तर आहे आदिती अशोक. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्सच्या संबंधी प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी नेहमी विचारला जातो. स्पोर्ट्स संबंधीचे प्रश्न नीट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा नोट करून घ्यायचे आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सर्व प्रश्न ऑक्टोबर महिन्यातील आहेत. तर सर्वांनी नीट लक्षात ठेवायचे, संभाव्य प्रश्नच आपण घेतलेले आहेत. तर नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, तरुण सोबती असं उत्तर आहे. उपप्रमुख आहेत नौदलाचे तरुण सोबती. त्यानंतर वंशभेदांवर बंदी घालणारे अमेरिकेतील दुसरे शहर कोणते ठरले आहे? तर फ्रेन्सनो हे शहर वंशभेदावर बंदी घालणारं अमेरिकेतील दुसरं शहर आहे फ्रेन्सनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी जे प्रश्न असतील ते काय खूप जास्त मागील विचारले जाऊ शकत नाही. तर बघा, खूप जास्तीत जास्त 6 ते 7 महिन्याचे जे आहेत मागील प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातील. त्या अनुसरून आपण काही महत्त्वाचे हे लेक्चर जे आहेत ते घेत आहोत. तर बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नवी दिल्लीत देशातील आकांक्षी तालुक्यांसाठी संकल्प सप्ताह कार्यक्रम शुभारंभ कोणी केलेला आहे? संकल्प सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ नवी दिल्ली येथे केला नरेंद्र मोदी यांनी. जागतिक अधिवास दिन 2023 कधी साजरा करण्यात आला आहे? महत्त्वाचा संभाव्य प्रश्न आहे. तर बघा, जागतिक अधिवास दिन 2023 2 ऑक्टोबरला साजरा केला गेला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा करण्यात आला? तर बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीच्या ज्या काही स्टुडंट असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर हा तुम्ही नक्की नोट करून घ्या, महत्त्वाचा असेल. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला गेला 11 ऑक्टोबर 2023 या तारखेला. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच AMFIचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर नवनीत मुनोत हे बनलेले आहेत. तर बघा, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की हे जे टॉपिक आहे चालू घडामोडी करंट अफेअर्सचा टॉपिक सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे आणि विचारला जाणारा आहे. तर सर्वांनी हा नीट लक्षात घ्या. सर्वांना व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाकीचे जे 2 पार्ट असतील ते नक्कीच लवकरच तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले जातील. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करायची आहे, म्हणजे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन हा आहे, वन डे विश्वचषकाच्या अलीकडील इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करणारा विक्रम कोणत्या संघाने केला आहे? तर मोठ्या धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम पाकिस्ताननं, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, अलीकडे भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन
किती टक्क्यांनी वाढले आहे? तर बघा 21.8% कर संकलन वाढलेलं आहे, 21.8%. अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी पद्मा ब्रिज रेल्वेचे उद्घाटन केले? पद्मा ब्रिज रेल्वेचे उद्घाटन बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच कुठे आयोजित केली जाईल? तर नवी दिल्ली येथे ही ब्रिक्सची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाईल असं प्रश्न आहे. त्यानंतर बघा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे लेक लाडकी योजना सुरू करण्यास मान्यता दिली? तर बघा फेरी IMP आहे. हे तुम्हाला लगेच नोट करून घ्यायचं आहे तुमच्या वहीमध्ये. तर महाराष्ट्र राज्य सरकारनं लेक लाडकी योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे आणि ही लेक लाडकी योजना जी आहे ती सुरू झालेली आहे. महाराष्ट्र सरकारने केलेली ही योजना आहे लेक लाडकी. आणि खूपच महत्त्वाचा हा प्रश्न असेल बघा, लेक लाडकी योजना महाराष्ट्र नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोणत्या राज्याचे माजी DGP शरदचंद्र मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले? तर ओडिशा राज्याचे ते माजी DGP होते. त्यानंतर बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला? आंतरराष्ट्रीय दिवस आहे आपत्ती जोखीम कमी करण्याचा. 13 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. त्यानंतरचा प्रश्न, दक्षिण भारतीय बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा फिजे कुरियन यांची नियुक्ती झाली. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये 5वा वार्षिक संरक्षण संवाद झाला? तर अलीकडेच भारत आणि फ्रान्समध्ये हा 5वा वार्षिक संरक्षण संवाद झालेला आहे, फ्रान्स आणि भारत. अलीकडेच भारतात महिला श्रमशक्ती सहभागाचे प्रमाण किती टक्क्यांनी वाढले आहे? महिला श्रमशक्ती सहभागाचे प्रमाण 37% वाढलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यातील शिक्षकांना एका चाचणीद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जाईल? तर बिहारमध्ये हा जे आहे राज्यातील शिक्षकांना एका चाचणीद्वारे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जाईल, बिहार या राज्यातील. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या, लॉरेन्सचा राजदूत म्हणून अलीकडेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? लॉरेन्सचा राजदूत नीरज चोप्रा. तर IMP आहे, फेरी IMP म्हणून नोट करून घ्या. त्यानंतर मानसिक आरोग्य आणि समुपदेशनाचा मध्ये दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कोणत्या राज्याने पुरस्कार जिंकला? तर उत्तर प्रदेशने हा पुरस्कार जिंकला आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या तामिळ लेखकाला अलीकडेच सूर्यवंश या आत्मचरित्रासाठी महत्त्वाची सरस्वती पुरस्कार प्राप्त झाला? तर हा पण फेरी IMP प्रश्न तुमच्यासाठी असेल. तर बघा आत्मचरित्र आहे सूर्यवंश, यासाठी हा सरस्वती पुरस्कार प्राप्त झाला. आणि तामिळ लेखक आहेत, त्यांचं नाव आहे शिवशंकरी असं नाव आहे त्यांचं, तर नीट लक्षात घ्या. तर PP गंगाधरन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? PP गंगाधरन हे चित्रपट निर्माता होते, PP गंगाधरन. जिओ मार्टने नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर जे आहेत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा जिओ मार्टने केलेली आहे. ब्रँड ॲम्बॅसेडर जे आहेत ते महेंद्रसिंग धोनी यांची त्यांनी नियुक्ती केलेली आहे जिओ मार्टनं. कोणी केली असा पण प्रश्न येऊ शकतो, जिओ मार्ट असं याचं उत्तर आहे. तर कोणत्या शहरात 10वा भारत स्वीडन इनोव्हेशन डे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्लीमध्ये आलेला आहे. 10वा भारत स्वीडन इनोव्हेशन डे आयोजित केला नवी दिल्लीमध्ये. भारतातील कोणत्या शहरात 16वी कृषी विज्ञान काँग्रेस आयोजित केली जाईल? 16वी कृषी विज्ञान काँग्रेस आयोजित केली जाईल कोचीमध्ये. या वर्षी अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आले आहे? तर बघा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आला? तर क्लॉडिया गोल्डिन. हा पण IMP प्रश्न आहे. अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन असं उत्तर आहे. वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा नवा विक्रम. तर मग इथं लक्षात घ्या, नवा विक्रम कोणत्या खेळाडूने केला? तर डेव्हिड वॉर्नर 19 डावामध्ये केलेला आहे. त्यानंतर दरवर्षी जागतिक पोस्ट दिवस कधी साजरा केला जातो? पोस्ट दिवस साजरा केला जातो 9 ऑक्टोबर. भारतीय वायुसेनेने आपल्या नव्या
नवीन ध्वजाचे अनावरण केले तर वायुसेना दिन कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबरला वायुसेना दिन साजरा केला जातो. व्हेरी IMP आहे. वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू कोणता आहे? तर बघा, वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू रोहित शर्मा हा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शांततेचा नोबेल पुरस्कार, तर बघा महत्त्वाचा आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 नरगेस मोहम्मद यांना मिळालेला आहे. तर बघा सर्व सविस्तर माहिती त्याबद्दल वाचूया. तर बघा, नॉर्वेजियन नोबेल समितीने नरगेस मोहम्मद यांना इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना 2023चा शांततेचा पुरस्कार जाहीर केला. तर बघा, तुम्हाला कारण विचारलं जाऊ शकतं. तर सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल 2023चा शांततेचा पुरस्कार कोणाला देण्यात जाहीर झाला आहे, असा प्रश्न पण येऊ शकतो. तर उत्तर मग आपलं असेल नरगेस मोहम्मदी. त्यानंतर बघा, महत्त्वाचे काही स्पोर्ट्स संबंधीचे गोल्ड मेडल जे आहेत किती मिळालेले आहेत, पदकं किती मिळालेले आहेत भारताला, ते पाहून घेऊया. तर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला एकूण 107 पदके जे आहेत भारताने जिंकलेली आहेत, मिळवलेली आहेत. तर बघा, त्यामध्ये सुवर्णपदक 28 आहेत, रौप्य पदक 38 आहेत आणि कांस्य पदके 41 इतके आहेत. असे एकूण भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने 107 पदके मिळवली. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. सर्वात जास्त मग आता कोणत्या देशानं, तर व सर्वात जास्त जे आहेत पदकं 382 इतके चीननं मिळवलेले आहेत. आणि पहिले 4 देश कोणते आहेत मग? चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि भारत आहे 4 क्रमांकावर. भारताने 107 इतके पदकं मिळवलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, यावरती प्रश्न नक्कीच बनवू शकतो. बघा, सुवर्णपदके 28 आहेत, त्याचबरोबर रौप्य पदके 38 आणि कांस्य पदके 41 इतके आहेत. तर बघा, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. इथेच आपण थांबणार आहोत. तर बघा, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढील लेक्चर पण कंटिन्यू करायचं आहे. लिंक लगेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवणार आहे. तर बघा, याची ही पूर्ण PDF चालू घडामोडीच्या PDF पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिल्या जातील. तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी टीच्या नावानं, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर धन्यवाद.